नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलला तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं होतं. त्यानंतर तुम्ही आता प्राधान्यक्रम देऊन लॉक पण केलेले आहेत. आता पुढची प्रोसेस जी असणार आहे, तुमची विदाऊट साठीची मेरिट लिस्ट येणार आहे. विदाऊटची मेरिट लिस्ट लवकरात लवकर येणार आणि त्याच्यानंतर विदिन 7 ते 10 दिवसामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं जाणार आहे. सो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया की डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे. त्यामध्ये काही विद्यार्थ्यांचे बरेच प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं पण या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे. सो टू द पॉइंट विथ प्रूफ सगळे मुद्दे मी तुम्हाला दाखवतो. 2022 ची जी डीव्ही झाली होती त्या संदर्भात सगळे प्रूफ माझ्याकडे अवेलेबल आहे. त्यावेळेस काय काय डॉक्युमेंट मागवले त्यांनी त्याची लिस्ट पण माझ्याकडे आहे. प्लस या टेट 2025 ला तुम्हाला कोणते कोणते त्यांनी नवीन नवीन प्रसिद्धीपत्रक देऊन डॉक्युमेंट बद्दल सांगितलं ते पण मी तुम्हाला सांगतोय. सो पेन आणि नोटबुक घेऊन बसा. मी जो जो एक एक मुद्दा सांगतोय तो नोट करा. तुम्हाला जो लागू असेल त्यानुसार तुमची डॉक्युमेंटची फाईल रेडी करा. फाईल तुमच्याकडे ऑलरेडी रेडी आहे, फक्त आता ती एकदा व्हेरीफाय करून घ्या, चेक करून घ्या आणि त्यानुसार ओरिजिनल आणि झेरॉक्स अशी फाईल तयार करा. प्रत्येकी ओरिजिनल एक आणि 2 झेरॉक्स सेल्फ सर्टिफाईड स्वतः साईन केलेलं आहे रेडी करून ठेवा किंवा झेरॉक्स मारून ठेवा. जेव्हा डीव्हीला बोलवतील तेव्हा नोटीस आली की त्यानुसार सेल्फ सर्टिफाईड स्वतः करायची की कोणाकडून करायची हे सांगतील, त्यानुसार करून ठेवा. आता डॉक्युमेंट फक्त चेक करून ठेवा. मुलाखतीशिवाय गुणवत्ता यादी कधी लागणार आहे तर पुढच्या काही दिवसात लागणारच आहे. त्याबद्दल त्यांनी नोटिफिकेशन काय दिलं होतं बघा. तिकडे जातो पण तत्पूर्वी जे तुमचे मित्र कोणी असेल ज्यांना सीटीटीची एक्झाम द्यायची 6 सप्टेंबरला, त्याच्यासाठी इग्नाइट अकॅडमीच्या युट्यूबच्या प्लॅटफॉर्मवरती हे सगळं मॅरेथॉन सेशन आपल्या चालू आहे. याचं शेड्यूल आहे, यानुसार तुम्ही हे शेड्यूल जॉईन करू शकता. टोटली फ्री मध्ये हे मॅरेथॉन सेशन असणार आहे. बघा 18 ऑगस्ट 2026 ला त्यांचं नोटिफिकेशन आहे की गुणवत्ता यादी मुलाखतीशिवाय कधी लागणार. त्यांनी सांगितलंय की पुढचा जो टप्पा आहे निवड प्रक्रियेतील पुढचा टप्पा म्हणजेच सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे हा असेल. सदर निवड प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने होत असल्याने मानवी हस्तक्षेपास कोणताही वाव नाही. सो लवकरच पुढची प्रोसेस असणार म्हणजे येत्या काही दिवसात, कारण हे मॅन्युअली करायचं नाहीये, हे कम्प्युटराइज आहे. त्यामुळे याचं काय म्हणूया आपण 1 तासात 2 तासात पण होऊन जात आहे. म्हणजे रेडी झालंय, फक्त ते व्हेरीफाय करत असतील आणि आता ते तुमच्या समोर काही दिवसात येईलच. मग आता जाऊया आपण डॉक्युमेंटकडे. 2022 ला पहिला टप्पा जो झाला त्यामध्ये त्यांनी डॉक्युमेंट कोणकोणती मागितली याची लिस्ट दिली होती बघा. ही लिस्ट तुमच्या समोर आहे, म्हणजे विथ प्रूफ आहे. 2022 चा बघा. शिक्षण विभाग पोर्टल, पवित्र पोर्टल शिक्षण सहयोग प्राप्त यादीनुसार कागदपत्र पडताळणी प्रपत्र आहे. हे 2022 आहे. कागदपत्र तपासणीबाबत आलेली सूचना होती त्यामधलं हे दिलेलं लेटर आहे. त्यामध्ये बघा SSC गुणपत्रक आणि प्रमाणपत्र लागतंय. 12वी गुणपत्रक प्रमाणपत्र सगळ्यांना लागणार आहे. तुमचं जर ग्रॅज्युएशन असेल तर गुणपत्रक आणि प्रमाणपत्र लागणार आहे. आता यामध्ये बऱ्याच जणांचं काय, प्रमाणपत्र म्हणजे काय, तुमचं सर्टिफिकेट म्हणतो आपण त्याला, नाही का, डिग्री सर्टिफिकेट लागतं, ते पण लागणार आहे तुम्हाला. नसेल तर घाबरून जायची गरज नाहीये, ते नंतर तुम्हाला वेळ देणार आहे. पुढे मी सांगतो डिटेलमध्ये. पदव्युत्तर असेल तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन त्याचं गुणपत्रक आणि प्रमाणपत्र लागणार आहे. बीएड असेल तर गुणपत्रक प्रमाणपत्र लागणार आहे, त्याचा दिनांक पण लागणार आहे. बीएड गुणपत्रक प्रमाणपत्राचा दिनांक लागणार आहे. त्यानंतर रहिवासी प्रमाणपत्र डोमेसाईल म्हणतो आपण त्याला, ते लागणार आहे. 10वी मध्ये बघा SSC IT क्रमांक व दिनांक. SSC म्हणजे तुमचं SSC, MSCIT म्हणूया आपण त्याला. MSCIT आता लागतं का तर त्याबद्दलचा GR आहे, पुढे मी दाखवतो. आणि MSCIT ची गरज आता नाही, तुम्हाला नंतर वेळ देतात ते. सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला पुढच्या 2 वर्षात दिलं तरी चालणार आहे. ते असेल तर वेल अँड गुड. TD प्रमाणपत्र त्याचा क्रमांक आणि दिनांक गुण लागेल. जातीचं कास्ट सर्टिफिकेट लागेल. नॉन क्रिमिनल ज्यांना लागू आहे त्यांना लागेल. कोणाला लागू आहे कसं लागतंय पुढे मी तुम्हाला सांगतो. नियुक्तीचा प्रवर्ग, कास्ट कॅटेगरी, आता इथे मेन्शन करत तुम्हाला याचं काही डॉक्युमेंट लागत नाहीये. नियुक्तीचा प्रकार, समांतर आरक्षण हे त्यांना लागते, तुम्हाला द्यायची गरज नाही. पण समांतर आरक्षणचं मात्र सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. जात वैधता प्रमाणपत्र ज्यांना ज्यांना लागू आहे त्यांनाच लागतं, बाकीच्यांना गरज नाहीये. आणि दिव्यांग असल्यास त्यांचं ऑनलाईन प्रमाणपत्राचं दिव्यांगाचा प्रकार त्यांना लिहावा लागतो. या लिस्टमध्ये ते जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणारे अधिकारी असतात ते इथे मेन्शन करत असतात. म्हणजे जसं की तुमचं MSCIT आहे की नाही, यस ऑर त्यांचा रिमार्क इथे असतो, हरकत नाही, रिमार्क असतो, लक्षात घ्या. आता या MSCIT बद्दलचं 19 मार्च 2023 चा आलेला हा महत्वाचा GR आहे, सामान्य प्रशासन विभागाचा GR आहे. आणि त्यात त्यांनी सांगितल्याप्रमाणे बघा, MSCIT सर्टिफिकेट तुम्हाला नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षात द्यायचं असल्या कारणाने आता लगेच संगणक अर्हतेचं प्रमाणपत्राची गरज नाही, MSCIT ची गरज तुम्हाला नसणार आहे. ओके, थोडं पुढे घेऊन जातो. पुढची अजून काही डॉक्युमेंट्स बघा. तुमची टेटची कॉपी लागते, ती अगदीच झेरॉक्स तुमच्याकडे असेल तरी चालेल किंवा प्रिंट आउट काढली असेल ती पण चालणार आहे. महिला आरक्षण बाबतचा आता डॉक्युमेंट काही लागत नाही खरं म्हणजे. माजी सैनिक सवलत प्रमाणपत्र, माजी सैनिक असाल तुम्ही स्वतः तर तुमचं डॉक्युमेंट लागणार आहे. त्यानंतर तिसरं आपत्ती तुम्हाला नसावं,
तुम्ही जे फॅमिली सर्टिफिकेट भरून देतात ना त्यामध्ये हे नसावं. याचं सिंपल फॉर्मॅट आहे, तुम्हाला प्रिंटआउट घ्यायचे, गुगलवरून ते डाउनलोड करायचं, त्याची प्रिंटआउट घ्यायची आहे आणि त्यामध्ये तुमचं फॅमिली सर्टिफिकेट तुम्ही स्वतः सेल्फ सर्टिफाईड करून जमा करायचं असतं. ते अगदी सोपं आहे. आधार कार्ड यापैकी एक कोणते तुमचं आयडी कार्ड लागणार आहे, आधार, मतदान, ड्रायव्हिंग किंवा पॅन कार्ड. आणि पुढे पात्र अपात्र त्या संदर्भात आपल्याला काही करायचं नाही, ते DV वाले करतात, त्यांच्या सह्या वगैरे घेतात, सगळे करतात. म्हणजे हे डॉक्युमेंट ते चेक करतात, त्याची लिस्ट मी तुम्हाला दाखवली. याचं लक्षात. आता वन बाय वन आपण बघूया तुम्हाला काय काय लागणार. बघा, टेट 2025 ची जी ऍड आहे त्यानुसार जर बघितलं तर तुम्हाला पहिले फॉर्म भरायची लास्ट डेट 10 मे होती, नंतर ती वाढवण्यात आली 14 मे पर्यंत. आता 14 मे ही डेट तुम्ही लक्षात ठेवा, 14 मे पर्यंतचे तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहे, 14 मे 2025. पण त्यात पण सूट देण्यात आलेली, कोणती सूट, कोणत्या डॉक्युमेंटला सूट आहे ते पण मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. वन बाय वन जाऊया आपण. एनसीएल साठी काय होते निकष, त्यांनी एनसीएल बद्दल सेपरेट निवेदन दिलं होतं. बघा, टेटच आहे तुमच्या समोर. एनसीएल संदर्भात त्यांनी सांगितलं की त्यांना तुम्हाला पोहोच पावती जी आहे ना ती ग्राह्य धरण्यात येणार आहे, बरोबर. पण त्याच्यानंतर परत एकदा त्यांनी काय सांगितलं की आर्थिक वर्षातलं पण चालणार. याचा मेल बद्दलचा माझा व्हिडिओ आहे बघा, आपण मेल पण केला होता टेटला, टेटने रिप्लाय पण दिलाय. आणि त्याच्या पुढच्या एका निवेदनात पण त्यांनी सांगितलंय किंवा फॉर्म भरताना पण काही अडचण नव्हती. इकॉनॉमिकल इयर मधलं कोणतंही एनसीएल चालणार आहे ते पण त्यांनी सांगितलेलं आहे. पुढे मी सांगतो तुम्हाला. त्यानंतर नवीन GR आला, त्यानुसार जे डीएड बीएड ॲपियर विद्यार्थी होते ना, ॲपियर विद्यार्थी कोणते, डीएड किंवा बीएड ह्या उमेदवारांना सुद्धा इथे त्यावेळेस फॉर्म भरता येत होतो. मात्र आता फॉर्म भरून झालाय, तुमचं सिलेक्शन होणार आहे आता, त्यासाठी मात्र तुमचं डीएड बीएड पात्र असावं लागतंय, तुमच्याकडे मार्कशीट आणि सर्टिफिकेट असावं लागणार आहे. ओके, ते बघा त्यांनी सांगितलं व्यावसायिक अर्जाच्या शेवटच्या वर्षात बसलेल्या विद्यार्थ्यांनी टेटला क्वालिफाईड केले होते त्यांनी. आता महत्वाचे 3 मुद्दे समोर काय आले. पहिला मुद्दा, एनसीएल तुम्ही जर काढलेलं नव्हतं फॉर्म भरताना, त्याची रिसिप्ट जरी असेल 14 मे पर्यंतची ती पण चालणार आहे, किंवा 2025 आणि 26 ह्या इकॉनॉमिकल इयर मधलं एनसीएल चालणार आहे, लक्षात घ्या. आता 25-26 मधलं म्हणजे कोणतं चालतंय, तुमच्याकडे जे एनसीएल असेल ते चेक करून घ्या. ते एनसीएल आता कधी कधी 3 वर्षाचं व्हॅलिड असतं, कधी कधी 2 वर्षाचं व्हॅलिड असतं, कधी 1 वर्षाचं व्हॅलिड असतं. यामध्ये 2025-26 हे इकॉनॉमिकल इयर त्यात जर येत असेल तर तुमचं एनसीएल व्हॅलिड आहे. काहींचं एनसीएल असं म्हणूया की सर 31 मार्च 2026 ला संपलंय माझी व्हॅलिडिटी, परत नवीन काढायची गरज आहे का, तर नाही. त्या फॉर्म भरताना जे तुम्ही दाखवलं, शो केलं तेच लागणार आहे, नवीन काढायची गरज नाही, जरी ते एक्सपायर झालं असेल तरी पण. आता यामध्ये एखाद्या उमेदवाराने म्हणजे हे 25-26 इकॉनॉमिकल इयर म्हणजे कोणतं वर्ष, 1 एप्रिल 2025 पासून ते 31 मार्च 2026 या हे इकॉनॉमिकल इयर आहे. ह्या इकॉनॉमिकल इयरचं एक वर्षाचं असलं तरी चालतंय, किंवा 2 वर्षाचं काढलं असेल त्यात हे वर्ष येत असेल तरी चालतंय. अजून एक, आता तुम्ही सपोज सर मी 14 तारखेपर्यंत काढलंच नव्हतं, मी 14 नंतर काढलं सर, तरी चालणार आहे, यस चालणार आहे, काही प्रॉब्लेम नाही. फक्त कधीपर्यंतचं 31 मार्च 2026 पर्यंत तुम्ही काढलेलं असावंच लागेल, किंवा त्याच्या अगोदर काढलेलं आहे त्यामध्ये ही डेट येत असेल तर ते विद्यार्थ्यांना एनसीएल व्हॅलिड आहे, बरोबर. आता एनसीएल जे लागतं ते कुणाला लागतं याच्याबद्दल पण मी तुम्हाला लगेच माहिती देऊन टाकतो. एनसीएल कुणाला लागत नाही, ओपनच्या विद्यार्थ्यांना लागत नाही, ईडब्ल्यूएस ला लागत नाही, एससी ला लागत नाही, एसटी ला लागत नाही. कुणाला लागतं तर यामध्ये बघा, ओबीसी, SBC, त्यानंतर NT चे सगळे प्रवर्ग अ, ब, क आणि ड, त्यानंतर SC, BC यांना लागतंय एनसीएल, लक्षात घ्या. ओके, आता एनसीएल झालंय. व्यावसायिक अर्हता ॲपियर विद्यार्थ्यांना संधी होती, मात्र आता तुम्हाला मार्कशीट किंवा सर्टिफिकेट लागणार आहे DBच्या वेळेस, त्यांनी रेडी करून ठेवा. पुढे घेऊन जातो. बघा, कागदपत्रांमध्ये कास्ट सर्टिफिकेट सगळ्यांना लागतं, ओपन सोडलं तर सगळ्यांना कास्ट सर्टिफिकेट लागतं. म्हणजे कोणतं लागतं हे टेटला तुम्ही ज्या कॅटेगरी मधनं फॉर्म भरलाय त्या कॅटेगरीचे कास्ट सर्टिफिकेट लागतं. आणि त्यातलं याला डेट काय होती, 14 मे 2025 लास्ट डेट होती. ह्या डेट पर्यंत किंवा याच्या अगोदर चालतं, याला एक्सपायरी नसते. तुम्ही अगदी पहिला काढलं होतं तुमच्याकडे आता आहे, चालणार आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. याचं लक्षात. हा, त्याला व्हॅलिडिटी नसते, त्याला एक्सपायरी नसते, बरोबर. त्याच्यामुळे कास्ट सर्टिफिकेट कधीचं पण चालतंय. नंतर आणि इथे टेट मध्ये तुम्ही काय माहिती भरली आहे त्यानुसारच तेच लागेल, बरं का, तेच लागेल. तुम्ही म्हणाल सर मी टेटच्या वेळेस SCBC भरलं होतं पण माझ्याकडे SCBC नाहीये, आता लागणार आहे, लक्षात घ्या. ईडब्ल्यूएस भरलं होतं, ईडब्ल्यूएस लागणार आहे. ओबीसी होतं, ओबीसी लागणार आहे, लागणारच आहे, लक्षात घ्या. त्यानंतर व्हॅलिडिटी, कास्ट व्हॅलिडिटी ही कुणालाही आता गरज नाहीये, ही 6 महिने तुम्हाला नियुक्तीनंतर वेळ दिली जाते, कुणालाही गरजेचं नाही. या संदर्भात पण GR आहे, खरं म्हणजे GR मी तुम्हाला ऑलरेडी याच्या पहिले दाखवला असेल, त्यात आहे GR तो. हा, सो आता गरज नाहीये, नियुक्तीनंतर 6 महिन्यांनी तुम्ही दिलं तरी चालतंय. असेल तर वेल अँड गुड. एनसीएल बद्दल आताच तुम्हाला माहिती दिली, त्या उमेदवारांना इथे एनसीएल लागणार आहे.
शैक्षणिक अर्हता गुणपत्रक प्रमाणपत्र लागणार आहे. बघा प्रत्येकाकडे काही काही मुलांकडे काय झालंय, गुणपत्रक आहे पण प्रमाणपत्र नाहीये. सो आता काढायचा प्रयत्न करा. अगदीच नसेल तर व्हायबल होऊ नका. याला वेळ दिला जातो तुम्हाला. जे डीव्ही करणारे ऑफिसर असतात ते तुम्हाला वेळ देतात. त्यांच्याकडे ऑफिस करणं वेळ मागून घ्या, ते देतील, काही प्रॉब्लेम नाहीये. ओके, मागून घ्या. किंवा आता जर तुम्हाला निघत असेल तर जाऊन लगेच तुमच्या स्कूलमधनं कॉलेजमधनं घेऊन टाका. दुसरं काय, तुमच्याकडे हे दोन्ही हरवले असेल तर हरवले जरी असेल ना, डुप्लिकेट काढलं तरी चालतंय. बघा डुप्लिकेट मिळतं बघा. तुम्ही तुमच्या स्कूलला कॉलेजला जाऊन व्हिजिट करा, त्यांच्याकडनं ते घेऊ शकता तुम्ही. सगळेच व्यावसायिक अर्हतेचं पण तुम्हाला लागणार आहे. तुमचं ग्रॅज्युएशन असेल, 10वी 12वी ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, जे तुम्ही टेटला माहिती भरलेली आहे ते सगळेच डॉक्युमेंट, गुणपत्रक आणि प्रमाणपत्र लागणार आहे. ज्यांचे अवेलेबल आहे ते ठीक आहे, नसेल तर ते मिळवायचा प्रयत्न करा. कोणाचे गुणपत्रक कोणाचे प्रमाणपत्र नसेल तर त्यांनी मिळवायचा प्रयत्न करा. नाहीच भेटलं तर घाबरून जायची गरज नाहीये, ते वेळ देतात तुम्हाला, काही काळजी करू नका. हा, मात्र एक तरी दोघांपैकी एक लागेलच तुमच्याकडे. दोघंही हरवलं असेल तर ऍटलीस्ट डुप्लिकेट तरी लागेल बरं का, हे लक्षात घ्या. म्हणजे तुमच्याकडे नाहीच असं नाही चालणार आहे, लक्षात घ्या. टीईटीसीचं मार्कशीट तुम्हाला लागणार आहे आणि त्याचं सर्टिफिकेट. मार्कशीट तुमच्याकडे असेल तर वेल अँड गुड आहे, सर्टिफिकेटची गरज नाही. मार्कशीट ठेवा तुम्ही. मार्कशीट तुम्ही फक्त सीटीटीला तुम्ही डिजिलॉकरवर काढू शकता, मात्र टीईटीचं तुम्हाला डिजिलॉकर नाही. टीईटी तुम्हाला सॉफ्ट कॉपी मिळत नाही, हार्ड कॉपी असेल डायरेक्ट, ती तुम्हाला लागणार आहे. नसेल तुमच्याकडे चेक करून घ्या, असेल तर वेल अँड गुड, नसेल तर लगेच शिक्षणाधिकारी ऑफिसला व्हिजिट करा. बऱ्याच जणांचे इथे डिजिलॉकरचे इश्यू आलेले आहेत, त्यांनी लगेच शिक्षणाधिकारी ऑफिसला जाऊन संबंधित विभागाशी संपर्क साधून ते जमा लगेच काढून घ्या, म्हणजे नाहीतर मग गडबड होऊ शकते, लक्षात घ्या. डोमेसाईल मात्र सगळ्यांना लागणार आहे. ज्यांना ज्यांना आरक्षण घ्यायचं आहे अशा सगळ्याच उमेदवारांना डोमेसाईल लागणार आहे. ओपनच्या विद्यार्थ्यांना जनरली डोमेसाईल लागत नाही, पण इथे प्रोसेसमध्ये सांगितल्याप्रमाणे डोमेसाईल सगळ्यांनाच लागणार आहे. बर्थ सर्टिफिकेट असेल तर चालेल. टीसी आणि एलसी तुम्हाला लागणार आहे. टीसी एलसी त्यासाठी लागतो, तुम्ही शिक्षक म्हणून रुजू झाल्यानंतर पुढे शिक्षणावर घेऊ नये, किंवा तुमचं टीसी एलसी वरती काय मेन्शन असतं, बर्थ डेट म्हणा, तुमची कॅटेगरी म्हणा वगैरे, त्यासाठी घेतात. पैसे लागेल, हे काढून ठेवा. कोणत्याही वर्षात चालतं, 10वीचं असेल, 12वीचं असेल, ग्रॅज्युएशन असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन, कोणतंही एक ओरिजिनल तुमच्याकडे काढून ठेवा. त्यानंतर तुम्ही जर मॅरिड महिला असेल, मॅरिड वुमन असेल, बरोबर आहे, मॅरिड फिमेल म्हणून आपण त्याला मॅरिड फिमेल जर असाल तर बघा इथे मॅरिड फिमेल बद्दल थोडक्यात तुम्हाला सांगतो. मॅरिड फिमेलच्या बाबतीत दोन गोष्टी, एक तर नावात मोठा बदल झालेला असेल किंवा नावामध्ये चूक झाली असेल. आता बदल झाला म्हणजे मी त्याला म्हणतो की फादरचं नाव होतं आणि हस्बंडचं पण नाव आहे. अशा केसमध्ये तुम्हाला हे दोन्ही डॉक्युमेंट जर वापरायचे असेल तुम्हाला वापरू शकता. त्यासाठी तुम्हाला ऑप्शन मी सांगतो, दोन ऑप्शन तुम्हाला. एक तर तुमच्याकडे गॅझेट लागेल किंवा मॅरेज सर्टिफिकेट लागेल. मॅरेज सर्टिफिकेट हे जे विवाह निबंधक असतात ना त्यांच्या नावाचं लागतं. बघा, विवाह निबंधक असतात त्यांच्या नावाचं हे मॅरेज सर्टिफिकेट. तुमच्याकडे म्हणजे तुमच्या गावात ग्रामपंचायतने काढून दिलं ते नाही चालणार तुम्हाला, तर विवाह निबंधकाची साइन सिग्नेचर असणारं मॅरेज सर्टिफिकेट लागतं किंवा गॅझेट लागतं. गॅझेट पण तुम्ही आता जरी काढलं तरी चालतं, अगदी 14 मेच्या अगोदर पाहिजे असं अजिबात नाही, आता जाऊन तुम्ही काढू शकता. हे कधीच पण चालतं, याला काही डेट नाहीये. आता जाऊन काढा, तुम्हाला 8 दिवसात 10 दिवसात मिळून जातं. याला थोडा खर्च जास्त, याला थोडा खर्च कमी आहे, त्यानुसार तुम्ही काढू शकता. जर तुमच्या नावामध्ये चूक झाली, आता ही चूक कदाचित मॅरिड फिमेलला असेल, अनमॅरिड फिमेलला असेल किंवा मेलला पण असू शकते, तिघांना जर नावामध्ये काही चूक झाली असेल चूक झाली असेल तर त्यांना ऍफिडेव्हिट लागते. बघा, म्हणजे नावामध्ये चूक म्हणजे काय, उदाहरणार्थ माझं नाव बापू आहे, BAPU पाहिजे होतं पण काय झालं, BAPPU झालं, म्हणजे एक स्पेलिंग वाढलंय. किंवा BAPUच पाहिजे होतं पण BAAPU झालेलं आहे. किंवा एखादा शब्द BA पाहिजे होतं पण BPU झालं फक्त आहे. सो नावात स्पेलिंग मिस्टेक आहे, तर त्यासाठी ऍफिडेव्हिट तुम्हाला काढायचं आहे 100 रुपयाच्या बॉन्ड पेपरवरती. याला खर्च 200 रुपयापर्यंत येऊ शकतो. ओके, आता यांच्याही नावामध्ये जर मोठा बदल असेल, फॉर एक्झाम्पल बापू आहे, बापू साहेब झाले काय डॉक्युमेंटमध्ये, किंवा बापू पाहिजे होतं तिथे अमर होऊन गेलंय माझ्याकडनं, नाही का, वडिलांचं नाव एक होतं त्याला काहीतरी राव साहेब काहीतरी लावून गेला, हा मोठा बदल आहे. यासाठी तुम्हाला गॅझेटच करावं लागतं, ते लक्षात घ्या. गॅझेट, आणि गॅझेट तुम्ही लगेच काढलं तरी काय, लवकर काढलं गेलं तर तुम्ही 2 दिवसात पण मिळू शकतं, आणि ते आता काढलं तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही. 14 मेचा अगोदरच असं अजिबात नाही, लक्षात घ्या. स्पेलिंग मध्ये थोडीफार जरी मिस्टेक असेल, जेवढे डॉक्युमेंट तुम्ही ह्या प्रोसेसमध्ये वापरणार आहात त्या डॉक्युमेंटमध्ये कोणत्या डॉक्युमेंट जर तुमचं ओरिजिनल नाव ABC आहे आणि एखाद्या डॉक्युमेंट ABAC झालं, म्हणजे इथे A ऍड होऊन गेला, C ला काही ऍड होऊन गेला, A ला काही झालं किंवा मोठा बदल झाला, तर त्यानुसार तुम्हाला हे आता जरी डॉक्युमेंट काढले तरी चालतात. त्यामुळे काळजी करू नका, हे तुम्ही काढून ठेवा, म्हणजे अजिबात त्याचा काही लोड घेऊ नका, काढून ठेवा मात्र, म्हणजे गडबड नको व्हायला. आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस त्यांना लगेच दाखवू नका. त्यांनी जर विचारलं तर मग तुम्ही गॅझेट दाखवा किंवा मॅरेज सर्टिफिकेट दाखवा किंवा ऍफिडेव्हिट दाखवा, अदरवाईज ती बाजूलाच ठेवा. त्यांच्या लक्षात आलं तरच लक्षात आणून द्या, अदरवाईज देऊ नका.
नावात बद्दल मी तुम्हाला सांगितलं. स्मॉल फॅमिली सर्टिफिकेट म्हणजे काय, तुमच्याकडे ज्यांचे मॅरिड आहेत ना, जेवढे मॅरिड त्यांच्याकडे ऍटलिस्ट 2च अपत्य पाहिजे. काय 2च अपत्य पाहिजे. पण ज्यांचे 3 अपत्य असेल त्यांना सवलत कुठे, ज्यांचे काय झालं बघा, जुळे झाले, पहिले जुळे झाले आणि मग एक झालं त्यांना सवलत आहे, ज्यांना तिळे झाले त्यांना सवलत आहे, बाकीच्यांना सवलत नाहीये. 865 जे विलेज आहे कर्नाटक महाराष्ट्र बाउंड्रीवरती, त्या उमेदवारांना त्याचं सर्टिफिकेट लागणार आहे. त्यांना पण इथे ओपन मधनं जागा मिळतात, ओपन मधनं, कॅटेगरी मधनं नाही. आयडी प्रूफ म्हणून एनी वन तुम्हाला मी सांगितलंय. आता लक्षात घ्या, मॅरिड वुमन साठी आयडी प्रूफ तुम्ही तुमच्याकडे गॅझेट किंवा मॅरेज सर्टिफिकेट असेल तर कोणाचा आयडी प्रूफ वापरू शकता, पतीच्या नावाचं पण वडिलांच्या नावाचं पण वापरू शकतात. बघा यापैकी एक तुम्हाला लागणार आहे. समांतर आरक्षण जे मुलं आहेत, समांतर आरक्षण म्हणजे कोणतं बघा, हे समांतर आरक्षण. महिला आरक्षणचं कोणते डॉक्युमेंट लागत नाही, तुम्ही फिमेल असणंच काफी आहे, बाकी काही लागत नाही. हा फक्त तुम्ही कॅटेगरी मधनं असाल तर कॅटेगरीचे डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ओपनच्या महिलांनंतर काही लागत नाही, ओपन मधून महिला आरक्षण घ्यायला काही लागत नाहीये. दिव्यांग उमेदवारांना SADM किंवा स्वावलंबन ह्या वेबसाईटवरनं ऑनलाईन काढलेलं तुमच्याकडे आणि 40% जास्त असणारं परमनंट स्वरूपाचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ते 14 मेच्या अगोदरच लागेल बघा. त्यानंतर माजी सैनिक स्वतः लागतात बघा, स्वतः त्यांच्या फॅमिलीला इथे आरक्षण नाहीये. जे शहीद असतील शहीदांच्या फॅमिलीला आरक्षण आहे, पण माजी सैनिकांना स्वतः लागतात इथे, त्यांचं सर्टिफिकेट डॉक्युमेंट्स लागणार आहे. प्रकल्पग्रस्त प्रोजेक्ट अफेक्टेड स्वतःच्या नावाचंच लागेल, दुसऱ्यांच्या नावाचं चालणार नाहीये. सेम भूकंपग्रस्तच असेल, अर्थक्वेक अफेक्टेड म्हणतो आपण त्यांना, हे पण स्वतःच्या नावाचं, भावाच्या बहिणीच्या नावाचं चालणार नाहीये. आता इथे सिलेक्शन होताना लक्षात घ्या, इथे सिलेक्शन होताना काय असतं, सपोज एखादा कॅन्डिडेट SC कॅन्डिडेट आहे आणि तो सपोज असं म्हणूया त्याला की तो अर्थक्वेक अफेक्टेड असेल किंवा प्रोजेक्ट अफेक्टेड असेल किंवा एक्समॅन असेल बघा. आता इथे सपोज ह्या कॅटेगरीत त्यांनी फॉर्म भरला आणि त्याला चांगले मार्क आहे, सपोज 160 मार्क पडलेले आहे, त्याचं सिलेक्शन जर झालं असेल सपोज SC मधनं झालाय, पण त्याला नॉट ऍप्लिकेबल म्हणतो आपण त्याला. म्हणजे काय, तो अर्थक्वेक होता पण अर्थक्वेकची गरज नाही, हा ओपन मधनं गेलाय बाबा, हा ओपन मधनं गेला, किंवा SCच्या जनरल मधून सिलेक्शन झालेलं असेल. ओके, किंवा दुसरं काय होऊ शकतं, हा SCचा कॅन्डिडेट आहे पण तो ओपन मधनं गेलाय, त्याचे हे प्रोजेक्ट अफेक्टेड, अर्थक्वेक अफेक्टेड किंवा एक्स सर्व्हिसमॅनचं डॉक्युमेंट त्यांनी वापरायची गरज नाही पडली, हा ओपन मधनं गेलाय, म्हणजे ओपन जनरल मधनं गेला असेल किंवा ओपन समांतर आरक्षण मधून गेला असेल, बरोबर आहे, महिला असेल, माजी सैनिक असेल, ओपन मधनं. मग त्यांना हे लागणार नाही का, तर बघा टेट मध्ये तुम्ही माहिती भरली ना, तर टेट मध्ये माहिती भरली असेल तर त्यानुसार लागणारच आहे, हे नीट लक्षात. कारण टेटच्या अगेन्स्ट डॉक्युमेंट मागितले जातात. आता लक्षात घ्या, उदाहरणार्थ एखादा उमेदवार, मी हे उदाहरण समज असं तुम्हाला लक्षात घ्या, सपोज एखादा उमेदवार म्हणतो की सर मी SC मधून आहे, प्रोजेक्ट अफेक्टेड आहे. याचा विचार प्रोजेक्ट अफेक्टेड म्हणूनच पूर्ण प्रोसेसमध्ये केला गेलाय. कारण बघा, जशा स्पर्धा परीक्षा असतात ना, तेवढ्या पट मुलं विद्यार्थी पुढे घेतले जातात त्या कॅटेगरीच्या अगेन्स्ट, बरोबर नाही. तसं इथे सुद्धा विचार करताना तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट लागणार आहे, हे लक्षात घ्या. ओके, नंतर पुढे अंशकालीन उमेदवार असाल, आता याचं चुकून कोणी जर केलं असेल ना तर गडबड होऊ शकते. अंशकालीनचं सर्टिफिकेट लागेल तुम्हाला, पार्ट टाइम एम्प्लॉय म्हणतो आपण त्याला. खेळाडू असाल तर तुम्हाला रिसिप्ट जरी होती, रिसिप्ट कधीपर्यंत, 14 मे पर्यंत चालणार आहे, पण त्यानंतर तुमचं पडताळणी अहवाल लागणारच आहे. काढला नसेल तर आत्ताही काढला तरी चालतोय, काढून घ्या. आणि तुमचं जे खेळाडू आहे तुम्ही, ते खेळाडू त्यात मोडतात का, म्हणजे गट क साठी तुम्ही तो गेम खेळलेला असाल ना, तो गेम त्यात येतो का, तो खेळ त्याच्यात येतो का, तोही चेक करून घ्या. कुठे कराल तुम्ही चेक, तुम्ही जे रिसिप्ट तुमच्याकडे असेल ना, म्हणजे जिल्हा लेवलला नेहरू व युवा क्रीडा संचालनालय उपसंचालक ऑफिस असतं, त्यांच्या ऑफिसला जाऊन तुम्ही हे चेक करून घ्या. म्हणजे तुम्हाला पडताळणी अहवाल आता लागणार आहे. रिसिप्ट वरती फॉर्म भरला असेल, 14 मेच्या अगोदरची रिसिप्ट लागेल आणि त्याच्या आधारे पडताळणी सर्टिफिकेट आता लागेल तुमच्याकडे. अनाथांचं सर्टिफिकेट महिला व बाल कल्याणकडनं मिळतं. स्वातंत्र्य सैनिक पाल्य असाल तर त्यांचं सर्टिफिकेट लागेल. निवडणूक कर्मचारी पाल्य असाल, जनगणना अधिकारी पाल्य, त्यांना त्यांचे डॉक्युमेंट्स लागतात. त्यानंतर बघा, इथे स्वहस्ताक्षरित प्रतिज्ञापत्र लागतंय. तुम्ही टेटचा फॉर्म भरताना हे अपलोड केलं असेल, आता तुम्ही याची प्रिंटआउट घेऊन आता तुम्ही सेल्फ सर्टिफाईड करून बरोबर ठेवलं तरी चालणार आहे. हे आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला मागत नाही, पण ते तुम्ही टेटला भरलं होतं त्याची कॉपी तुम्ही काढू शकता. कास्ट व्हॅलिडिटी बद्दल मी तुम्हाला मगाशी बोललो की तुम्हाला लगेच लागत नाही. त्या GR मध्ये सांगितलेलं आहे की तुम्हाला नियुक्तीनंतर, बघा नियुक्ती आदेश निर्गमित केल्यानंतर 6 महिन्याच्या आत तुम्ही देऊ शकता. का, कारण कास्ट व्हॅलिडिटी काढायला काहीतरी कारण लागतं. तुमची निवड झाली हे कारण दिल्यानंतर ते तुम्हाला देऊ शकतात, असं जाऊन कोणाला मिळत नाही. सो 6 महिने वेळ कास्ट व्हॅलिडिटी पण इथे दिला जातो. आता फॉर्म भरताना कागदपत्र तपासणी कधी होते आणि कोण करतं, तर या संदर्भात बघा त्यांनी सांगितलेली माहितीच आहे. कागदपत्रांची तपासणी पवित्र पोर्टलला मुख्य कार्यकारी अधिकारी अध्यक्ष असतात, समाज कल्याण अधिकारी सदस्य असतात, शिक्षण अधिकारी प्राथमिक हे सदस्य सचिव असतात. यांच्याकडनं जिल्हा परिषदेच्या जे निवड झाली जिल्हा परिषदेसाठी त्यांची कागदपत्र पडताळणी होते. महानगरपालिका ज्यांची निवड झाली त्यांना हे अधिकारी असतात, ते तुमचे कागदपत्र पडताळणी करतात. नगर परिषद झाले असेल तर हे अधिकारी तुमचे पडताळणी
पडताळणी करतात आणि कटक मंडळानं झालं असेल तर आणि खाजगीला झाला असेल तर निवड झालेल्या उमेदवारांच्या काय तपासणी करायला शैक्षणिक संस्था अंतर्गत असलेल्या शाळांमध्ये ते व्यक्ती करत असतात. सो अशा पद्धतीने ही निवड पडताळणी तुमची होत असते. आपलं सॉरी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. आता यामध्ये तुम्हाला अजून काही शंका असेल कारण भरपूर मुलांच्या भरपूर शंका आहे, पण जवळपास सगळे पॉईंट मी कव्हर केलेले आहे. यापूर्वी पण व्हिडिओ घेतलेला आहे. आता एकदम निवांत राहा. तुमचे सगळे डॉक्युमेंट्स आहे तुमच्याकडे. एखादा 2 डॉक्युमेंट इकडे तिकडे असेल तर लगेच जाऊन ते कलेक्ट करून ठेवा. ओरिजिनल फाईलची कॉपी बनवा, सिक्वेन्सनी फाईल बनवा आणि त्यानुसार ते झेरॉक्स पण काढायचे आहे. झेरॉक्स लगेच काढू नका. हवं तर जेव्हा डीबीची काय म्हणजे नोटीस येईल त्यावेळेस ते सांगतील की किती प्रती लागणार झेरॉक्सच्या, सेल्फ सर्टिफाईड करायच्या आहे का किंवा कुणाकडून सर्टिफाईड करून आणायच्या का ते सांगतील, तेव्हा ती प्रोसेस करू आपण. आता फक्त ओरिजिनल डॉक्युमेंटची मस्त एक फाईल बनवून ठेवा आणि त्या तुम्ही आता मी जेवढे पॉईंट सांगितले एका नोटबुकवरती सगळे तुम्हाला कोणते लागू यापैकी ते मुद्दे लिहा आणि ते डॉक्युमेंट लगेच चेक करून व्हेरीफाय करून ठेवा. सो आता तयारीत राहा. लवकरच तुमची डेव्ही होऊन तुमची नियुक्ती पण होणार आहे. ओके, सो सगळ्यांना ऑल द बेस्ट. काही शंका असेल तर मला कमेंटमध्ये नक्की टाका. सगळ्यांना शेअर करा, सगळ्यांना सांगा. काही प्रश्न असेल बिंदास कमेंटमध्ये टाका, त्याच्यावरती पुढचा व्हिडिओ मी नक्की घेतो. तुर्तास थांबतो. धन्यवाद.